महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेला प्रचार सायंकाळी थांबलाय। शेवटच्या दिवशी उमेदवारांनी रॅली, पदयात्रा आणि सांगता सभांनी शक्ती प्रदर्शन केलं। 10 दिवस राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याने वातावरण ढवळून निघालं होतं। बुधवारी दिवस रात्र छुपा प्रचार होणार आहे, तर गुरुवारी प्रत्यक्ष मतदान होणार आहे। महापालिकेच्या 78 जागांसाठी 381 उमेदवार रिंगणात आहेत। यामध्ये शिवसेनेचे 65, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा 33, काँग्रेस 33, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 20, शिवसेना उभाटा पक्षाचे 35 यांच्यासह मनसे आणि इतर पक्षांसह अपक्ष मैदानात आहेत। गेल्या 10 दिवसांपासून उमेदवारांनी राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केलाय। सभा, रॅली, पदयात्रा, कोपरा सभा, बॅनर, पोस्टर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला। प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्यासह भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आदींनी विविध प्रभागात आपल्या पक्षाच्या उमेदवारांना पदयात्रा, रॅलीत सहभाग घेतला। अनेक प्रभागात रॅली, पदयात्रा आणि सांगता सभा घेण्यात आल्या। यामध्ये धनगरी ढोल, तुतारी, हलगेचा कडकडाट होता। यावेळी उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। प्रचार थांबल्यामुळे बुधवारी उमेदवारांकडून छुप्या पद्धतीने मतदारांशी संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे। घरभेटी, फोन कॉल, संदेश तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांचं मन वळवण्यावर भर दिला जाणार आहे। मात्र आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून पोलीस आणि पथकांकडून कडक नजर ठेवली जाणार आहे। विशाल पाटील हा अनावधानाने झालेला खासदार आहे। 2029ला त्यांना माजी खासदार करण्याची जबाबदारी भाजपने घेतली आहे। विशाल पाटलासारखा बिनडोक खासदार मी आजपर्यंत पाहिला नाही। खासदार झाल्यापासून त्यांनी काय काम केलं ते सांगावं, अशी घणाघाती टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। महापालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार पडळकर यांची कुपवाड आणि पंचशील नगर परिसरात सभा झाली। यावेळी त्यांनी जयंत पाटील, विश्वजित कदम यांच्यासह विशाल पाटील यांचा समाचार घेतलाय। यावेळी पडळकर म्हणाले, यांच्या घरात मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद असताना सांगलीचा विकास का झाला नाही? पतंगराव, विश्वजित कदम, जयंत पाटील मंत्री असताना सांगलीचा विकास का झाला नाही? वॉर्ड क्रमांक 11 मध्ये आजोबा गेला की नातू, नातू गेला की पंतू अशी घराणेशाही सुरू आहे। सांगलीमध्ये हे नेत्याचंच फिरतंय। हे रात्री 12 नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या दारात येऊन बसतात, इथे येऊन रुबाब मारतात, पण रात्री 12 आणि 1 नंतर दारात येऊन देवाभाऊंना भेटायचं म्हणून विनवणी करतात। सांगलीत येऊन लोकांना भूलथापा आता देतायत। तुमच्या हातात काय आहे? संडास बाथरूम बांधायची तुम्ही निधी देऊ शकता का लोकांना? तुम्ही भूलथापा देताय, काय आहे तुमच्याकडं? गल्लीबोळातून 15 दिवस झालं फिरताय, लोकांनी तुम्हाला ओळखलं, तुमच्याकडे काय व्हिजन आहे? सांगलीमध्ये केवळ भाजपनेच विकासाचं काम केलंय। पालकमंत्री असताना या माणसानं काय दिलं तुम्हाला? नुसते बॅनर आणि डिजिटल लावून मस्त हे देतो आणि ते देतो असं म्हणत होते। त्यात मधली लोक आता यांना जोड्याने मारतील। ज्यांनी आपला अपमान केलाय त्यांचा आपण बदला घ्यायचा आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। महापालिका निवडणुकीच्या 78 जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे। यासाठी 4,54,430 मतदार 527 मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत। यासाठी 2,900 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। तर महापालिका क्षेत्रात 91 त्रासदायक केंद्रे आहेत। या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली आहे। महापालिकेच्या निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आलेली आहे। 18 प्रभाग हे 4 सदस्यीय तर 2 प्रभाग 3 सदस्यीय आहेत। 78 जागांसाठी ही निवडणूक होत असून 381 उमेदवार रिंगणात आहेत। या निवडणुकीसाठी 2,900 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 527 केंद्रावर मतदान होणार असून 1,143 बॅलेट युनिट तर 527 कंट्रोल युनिट आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष, 3 मतदार अधिकारी, 1 शिपाई असेल। मतदान कर्मचाऱ्यांना 2दा प्रशिक्षण देण्यात आले। बुधवारी शासकीय गोदाम येथे या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य आणि EVMचं वाटप केलं जाणार आहे। त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी 73 वाहनांची व्यवस्था केली आहे। पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्य केंद्राकडे रवाना होणार आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 24,644 संभाव्य दुबार मतदारांपैकी 2,564 नावांची BLO मार्फत पडताळणी करून त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत। मतदारांच्या सोयीसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर
मतदार सुविधा उपलब्ध केली आहे। महापालिकेसाठी 527 मतदान केंद्र असून त्यातील 91 केंद्र त्रासदायक आहेत। यात सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 15, विश्रामबाग 18, संजयनगर 21, मिरज शहर 19, महात्मा गांधी चौक 14, कुपवाड MIDC हद्दीतील 4 मतदान केंद्रांचा समावेश आहे। तर या सर्व केंद्रावर CCTV बसवण्याचं काम हाती घेतलंय। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलाय। यामध्ये तब्बल 4.5 वर्ष लांबलेल्या जिल्हा परिषदेसह 10 पंचायत समितींचा समावेश आहे। जिल्हा परिषदेच्या 61 आणि पंचायत समितीच्या 122 गणांसाठी निवडणूक होईल। मतदान 5 फेब्रुवारी तर मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे। उमेदवार अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता निवडणूक जाहीर झाल्यापासून सुरू आहे। महापालिकांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या, त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी लागणार याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांना होती। निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे। दरम्यान राज्यातील 20 जिल्हा परिषदांमध्ये 50% अधिक आरक्षण असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। यावर येत्या 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे। दरम्यान 50% कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यासाठी आयोगाने मुदतवाढ मागितली होती। त्यावर येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। त्यानंतर 50%पेक्षा कमी आरक्षण असणारे 12 जिल्हे असून त्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकींची अखेर घोषणा करण्यात आली। पंतप्रधान मोदी यांनी सांगली करू चांगली अशी घोषणा केली, पण 8 वर्षात शहराची अधोगती झाली। महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडण्याचं काम सुरू आहे, पण जनता आता भाजपला साथ देणार नाही। महाविकास आघाडीला सत्तेवर आणतील, आम्ही तिघे मिळून शहराच्या विकासाची जबाबदारी घेऊ असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय। प्रचार सांगतेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले, गेल्या 8 वर्षात शहराला भाजपकडून काही मिळाले नाही। भाजपने शहरातील जनतेला फसवले। त्यांच्या जाहीरनाम्यात सांगलीचा सेफ सिटीचा उल्लेख केला आहे, पण नवीन वर्षात किती खून झाले। शहरात विमानतळ आणि लॉजिस्टिक हब देण्याचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत आहे, पण जागा उपलब्ध आहे का? पूर नियंत्रणासाठी प्रकल्प राबवणार 591 कोटी रुपये हा नाल्यासाठी निधी आहे। पुराचं पाणी वळवण्यासाठी हा निधी आहे। भाजपचा जाहीरनामा पाहिला तर लक्षात येते की बरीच कामे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार असताना सुरू केलेली आहेत। या कामांची उद्घाटने भाजपने केली आहेत। ते पुढे म्हणाले, महापालिकेत सत्ता आल्यावर शहरात वाढलेल्या नशेखोरीवर नियंत्रण आणण्यासाठी बंद पडलेले सर्व CCTV सुरू केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे। सर्वोत्कृष्ट कामगिरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसची असेल असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजय काका पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी व्यक्त केलाय। तर सत्तेत जाण्यासाठी भविष्यात शाहू फुले आंबेडकर विचारांच्या पक्षांना सोबत घेऊ असं मत माजी खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केलंय। ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 33 उमेदवार उभे केलेत। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा तर उमेदवारांनी प्रभागनिहाय होम टू होम केलेला प्रचार, बैठका यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल चांगलं वातावरण आहे। सांगली महापालिकेचा विकास झालेला नाही। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती शहराचा जसा विकास केलाय तसा विकास सांगली महापालिकेत अजितदादांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे। त्यामुळे जनता साथ देईल। शिवाय सत्तेसाठी कमी पडलो तर कोर कमिटी आणि अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल। महापालिका निकालानंतर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपचे 55 उमेदवार निवडून येणार असल्याची आकाशवाणी केले, मात्र निकालानंतर सर्व स्पष्ट होईल। कोणत्याही प्रभाग क्रॉस वोटिंग होणार नाही। भविष्यात सत्तेसाठी जागा कमी पडल्यास शाहू फुले आंबेडकर विचारांच्या पक्षांना आणि उमेदवारांना सोबत घेऊ। काही कारभारी बदलायच्या नादात सामान्य जनता झिजते, त्यामुळे क्रॉस वोटिंग झाल्याचं आपणास दिसून येईल। काही जागा कमी पडल्या तर अपक्षांची साथ आम्ही घेऊ। जी हवा 15 दिवसांपूर्वी केली होती, आमची सत्ता येईल। काही जण सांगतात की आमच्या जागा 55 निवडून येतील। आता त्याला भविष्यवाणी म्हणायचं का आकाशवाणी म्हणायचा हा प्रश्न आहे, पण आपल्याला दिसून येईल की या शहरातील जनता ही निश्चितपणे चांगल्या नेत्याच्या मागे उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी माजी आमदार विलासराव जगताप उपस्थित होते।
मिरज शहरातील निखिल विलास कलगुडगी याच्या खून प्रकरणातील ढेरे टोळीतील 15 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई केलेली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली. या कारवाईमुळे मिरज, सांगली व कुपवाड परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांना धक्का बसलाय. टोळी प्रमुख प्रथमेश सुरेश ढेरे याच्यासह टोळी सदस्य विशाल बाजीराव शिरोळे, सरफराज बाळासो सय्यद, प्रतीक सचिन चव्हाण, करण लक्ष्मण बुधनाळे, गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुडगी, सूरज चंदूकोरे, संग्राम राजेश यादव, सलीम गौस पठाण, चेतन सुरेश कलगुडगी, सोहेल उर्फ सुहेल जमीर तांबोळी, अक्षय सदाशिव कांबळे यांच्यासह परागंदा असलेले महम्मद शिराज उर्फ सोहेल अब्बास आगलावणे, अमन समीर मुल्ला, दीप अश्विन देवडा यांचा समावेश आहे. मिरज शहरातील गणेश तलावानजीक निखिल कलगुडगी या युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेला कलगुडगी याला उपचारासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात ढेरे टोळीतील सराईत गुन्हेगारांचा सहभाग असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. पोलिसांनी तातडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. भाजप आणि महायुतीच्या चर्चेत अडकवून शिवसेनेची ताकद नगण्य असल्याने कमी जागा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र भाजपला आता शिवसेनेची ताकद दिसली आहे. शिवसेनेचे 2 अंकी उमेदवार निवडून येतील आणि शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणाचाही महापौर होणार नाही, असं शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी बोलताना स्पष्ट केले. तर शहराच्या विकासाचा रोडमॅप शिवसेनेकडून तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत महायुती होईल असं शिवसेनेला वाटत होतं, मात्र भाजपाने महायुतीच्या चर्चेत अडकवलं. पण शिवसेनेने 2 दिवसात 63 उमेदवार उभे केले. आता शिवसेनेची ताकद कळाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे 2 अंकी उमेदवार निवडून येतील आणि महापौर निवड करताना शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय होणार नाही. महापालिका विकासासाठी रोडमॅप तयार केला जातोय. जनता देखील साथ देईल. निवडणुकीनंतर भाजपबरोबर महायुती होईल का, या प्रश्नावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, महायुतीबाबत निर्णय संपर्कमंत्री म्हणून मला घेता येणार नाही. या ठिकाणी झालेली घटना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने मांडली जाईल, त्यानंतर निर्णय होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर शिवसेनेचे उमेदवारांवर हल्ला झाला, या प्रकरणी पोलीस प्रमुखांशी बोलून कडक कारवाई करण्याची मागणी केली असल्याचंही त्यांनी सांगितले. भाजपने दिलेल्या उमेदवारांपैकी 35% उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेत. महापालिका निवडणुकीत आम्ही एकसंघपणे चांगले उमेदवार निवडले. याच ठिकाणी आम्ही निम्मी निवडणूक जिंकली. गेले 20 दिवस आम्ही सर्वजण कार्यकर्त्यांसह रात्रंदिवस प्रचारात आहोत. काही नेते आमच्यातून इतरत्र गेले असले तरी कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत, हे उमेदवारी देताना प्रचार करताना लक्षात आलं. त्यामुळे महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या आघाडीचे सरकार येईल असा विश्वास काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी व्यक्त केलाय. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार सांगता झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. दरम्यान आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत विचारले असता ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा उमेदवार हा आमच्या विचारधारेला मानणारा आहे. इथे जयंत पाटील, रोहित पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील आहोत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पुढे येणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आम्ही विश्वासात घेऊन आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढवू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आटपाडी बायपास रोड पुलाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मोठा खड्डा पाडण्यात आला होता. या ठिकाणी परवा एका महिलेची दुचाकी घसरून ती खाली पडली, तर अनेक नागरिक अपघातातून थोडक्यात बचावलेत. या गंभीर प्रकारानंतर PWD अधिकाऱ्यांनी खड्डा केवळ तात्पुरता मुरुम टाकून बुजवला असून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या निष्काळजीपणाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय. नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेचा निषेध करत संबंधित ठिकाणी रस्त्यावरच वृक्षारोपण करून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलंय. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, अरुणभाऊ वाघमारे, प्राध्यापक डॉक्टर उत्तम मोटे, तालुकाध्यक्ष धनंजय वाघमारे, लक्ष्मण मोटे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुष्मिता मोटे, युवक सांगली जिल्हा उपाध्यक्ष शरद वाघमारे, उपाध्यक्ष नितीन वाघमारे, युवा अध्यक्ष विवेक सावंत, संदीपान पुजारी, जेडगे मिस्त्री, राजेश मोटे, लतिका मोटे, मुकेश सवने, रघुनाथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सदर रस्त्याची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रशासनाला दिलाय.